थ्री इडियट्स, लगे रहो मुन्नाभाई, मुन्नाभाई MBBS, PK, आपल्याला हसवणारे मूवीज कुणी दिग्दर्शित केलेत हे तुम्हाला माहिती आहे? काश्मीरच्या शांत डोंगरात जन्मलेला एक मुलगा, नाव विदू विनोद चोप्रा. वडील आधी गेले, घरात आर्थिक तंगी, पण डोक्यात स्वप्न होतं ते सिनेमाचं. लहानपणीपासूनच त्यांच्या डोक्यात सिनेमाचं वेड होतं. थेट मुंबईत आले, मग FTII पुण्याच्या फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1976 मध्ये त्यांची पहिली शॉर्ट फिल्म मर्डर ॲट मंकी हिलने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. ही तर फक्त सुरुवात होती. परिंदा मूवीने त्यांना चांगलं नाव दिलं. मग 1942 अ लव्ह स्टोरी, ज्यामध्ये संगीत होतं RD बर्मन यांचं. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये एक भावना होती, एक आत्मा होता. 2000 नंतर त्यांनी राजकुमार हिरानी सोबत काम केलं. मुन्नाभाई MBBS, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स, PK, एकामागून एक सुपरहिट मूवी त्यांनी दिले. शिकवायचं असेल तर हसवत शिकवा, हे त्यांनी जगाला शिकवलं. त्यांचा नुकताच आलेला 12th फेल हा मूवी लोकांच्या काळजाला भिडला. आज ते फक्त निर्माता नाहीत, तर नवीन आलेल्या कलाकारांसाठी दिशा दाखवणारे गुरु आहेत. 2025 पर्यंत त्यांची संपत्ती सुमारे 200 कोटी एवढी आहे. पण खरी संपत्ती म्हणजे त्यांनी दिलेल्या प्रेरणा आणि जगाला दिलेली शिकवण. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.